इकडे आपली मशरूम भाजी तयार झालेली आहे. अतिशय खूप अप्रतिम अशी घरच्या साहित्यापासनं इकडे आपण भाजी बनवलेली आहे. तर अशा प्रकारची जर मशरूम भाजी तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण आपल्या घरच्या साहित्यापासनं एकदम छान अशी मशरूम भाजी तयार केलेली आहे. तर आता कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मशरूम भाजी कशा प्रकारे बनवलेली आहे हे पाहायचं आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण मशरूम भाजी बनवणार आहोत आणि आपल्या मैत्रिणीसाठी आणखीन एक रेसिपी आपण घेऊन आलेलो आहोत. तर अगदी तुम्हाला खूप छान प्रकारे मशरूम भाजी कशा पद्धतीने बनवायची आहे हे मी सांगणार आहे. तर आपण आता इकडे सगळ्यात सुरुवातीला मशरूममध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर हळदी पावडर, त्यानंतर आपण इकडेच धन पावडर घातले. त्यानंतर आपण इकडे जिरं पावडर घालूया. लगेच आपण इकडे 1 वाटी दही घालूया. इकडे आपलं सर्व साहित्य घालून झालेलं आहे. तर हे आता मिक्स करून घेऊयात आणि पाहू शकता अगदी मशरूमच्या एका एका तुकड्याला आपला असा मसाला लावून घेतलेला आहे. जसं आपण नॉनव्हेज करतो त्याच पद्धतीने आपण इकडे मशरूम भाजी बनवत आहोत. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीची मशरूम भाजी बनवायची आहे तर नक्कीच ही पद्धत वापरा. अतिशय छान होते. तर आता मसाला बनवूयात आपण. इकडे मिक्सरला घालूया लसूण. त्यानंतर आपण इकडे मीडियम साईजचा कांदा घालूया. त्यानंतर आपण इकडे अगदी अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि चमच्याच्या साहाय्याने म्हटलं तर 2 चमचे तीळ आहेत. त्यानंतर लगेच आपण इकडे कोथिंबीर घालतोय. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मसाला आपला छान प्रकारे बारीकसुद्धा झालेला आहे. तर आता आपण पुढची कृती करूयात आणि पुढे आपल्याला मशरूम भाजी बनवायची आहे. तीसुद्धा नॉनव्हेजची चव देणारी. तर आता गॅसवरती कढाई ठेवूयात. यामध्ये तेल घालूया. तेल हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. जर तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर ते सुद्धा चालतं. त्यानंतर आपण इकडे जिरं आणि मोहरी घालूया. जिरं मोहरी छान प्रकारे तडतडून घेऊया. त्यानंतर आपण इकडे मिक्सरला काढलेला मसाला हा घालूया आणि आता हे छान प्रकारे मिक्स करून सुद्धा घेऊयात. आणि पाहू शकता आपलं तेल अगदी कडकडीत भाजलेलं आहे. त्यामुळे मसालासुद्धा असा छान परतून घ्यायचा आहे. याला छान फिरवत राहायचं म्हणजे खालच्या साईडला चिकटणार नाही. आणि पाहू शकता फिरवून फिरून आपला मसाला भाजून झाला आहे. यानंतर आपण एक टोमॅटो घालूया आणि तो सुद्धा असा लाल कलरचा पिकलेला घेतलेला आहे. तर हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो एकजीव यामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा आहे. म्हणजे आपली अगदी भाजी रसरसीत होते आणि टमाट्याचा फ्लेवर खूप सुंदर असा भाजीमध्ये मिक्स होतो. तर गॅसची फ्लेम आपण मीडियम किंवा स्लो ठेवली तरीसुद्धा चालतं. मसाला भाजलेला आहे तर आणखीन एक वेळेस याला आपण मिक्स करूयात. इकडे आपला मसालासुद्धा छान प्रकारे भाजून झालेला आहे. आता यानंतर आपण इकडे काळं वाटण घालूया, जे आपल्या घरगुती पद्धतीचं बनवलेलं आहे. इकडे आपण कुठलेही मसाले वापरलेले नाहीत. आपली इकडे ही भाजी आपल्या घरच्या साहित्यापासून अगदी आपल्याला नॉनव्हेजची चव देणारी तयार होत आहे. त्यासाठी आपण इकडे सर्व साहित्य आपलं अगदी घरच्या घरी जे उपलब्ध आहे ते वापरलेलं आहे. आणि तरीसुद्धा आपली इकडे मशरूम मसाला भाजी एकदम नॉनव्हेजच्या फ्लेवरसारखी तयार होत आहे. तर इकडे आपला मसाला सर्व भाजून झालेला आहे. तर यामध्ये आता हे मशरूम घालूया.
आणि मशरूमसुद्धा छान प्रकारे आपलं मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर हे घालूयात. आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करूयात. आपण इकडे भाजी बनवत असताना 250 ग्रॅम मशरूम घेतलेला आहे. हे आरामात 4 ते 5 लोकांसाठी पुरेल तुम्हाला. तर इकडे मिक्ससुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता इकडे आपली मशरूमची भाजी अशा प्रकारे तेलसुद्धा सोडत आहे. तर यावरती आपण झाकण ठेवूयात. मीडियम गॅसवरती एकदा याला वाफ देऊयात आणि वाफ झाल्याच्या नंतर हे झाकण काढायचं आणि यामध्ये आपल्याला थोडासा रस्सा हवा असेल तर यामध्ये पाणी घालायचं आणि चांगल्या प्रकारे भाजी आपली शिजवून घ्यायची आहे. आता मी मशरूमच्या त्या कटोऱ्यामधलंच पाणी घालत आहे. आता इकडे आपलं पाणीसुद्धा घालून झालेलं आहे आणि आता मशरूमची भाजी छान प्रकारे मिक्स करूयात. आणखीन आपली भाजी शिजलेली नाही तर आणखीन याला थोडंसं आपण झाकण ठेवूयात आणि परत शिजवायला घ्यायचं आहे. म्हणजे मशरूम छान प्रकारे शिजलं म्हणजे जसं आपलं नॉनव्हेज असतं त्याच प्रकारे मशरूमला शिजवावं लागतं. तर इकडे आपण झाकण ठेवलेलं आहे आणि आत्ता गॅसची फ्लेम ही मीडियम करायची म्हणजे छान प्रकारे शिजतं. तर इकडे 10 मिनटं झालेले आहेत आणि मशरूम असं छान प्रकारे शिजवून झालेलं आहे आणि पाहू शकता अतिशय सुंदर असं वरती तर्रीसुद्धा आलेली आहे. आणि इकडे मशरूमची भाजी आपली एकदम सोप्या पद्धतीने तयारसुद्धा झालेली आहे. तर आपण आता अगदी जवळून सुद्धा पाहूयात आणि आता ही भाजी आपण काढून घेऊयात. तर इकडे आपण आपल्या पॅनमध्ये भाजी काढलेली आहे. अतिशय सुरेख अशी झालेली आहे. तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.